तुम्हाला जर मुलगी असेल तर प्रत्येक आईनं या सुट्टीमध्ये आपल्या मुलीला किमान 3 गोष्टी शिकवा जे तिच्या फ्युचरसाठी अत्यंत महत्वाचं ठरेल. व्हिडिओ आत्ता सेव्ह करा आणि शेवटपर्यंत बघा. 1. सेफ्टी अँड अवेअरनेस. तुमची मुलगी जर लहान असेल तर सगळ्यात आधी तिला गुड टच अँड बॅड टच यातला फरक ओळखायला शिकवा. अनोळखी व्यक्तीशी बोलताना नक्की काय खबरदारी घ्यायची, त्यांनी दिलेला खाऊ किंवा दाखवलेलं एखादं आमिष याला बळी न पडण्यासाठी नक्की काय खबरदारी घ्यायची याबाबत आपल्या मुलीला स्ट्रिक्टली सांगा. तुमची मुलगी जर टीन एज मध्ये असेल किंवा मोठी असेल तर कुणावरतीही ब्लाइंड ट्रस्ट का ठेवायचा नाही याबाबत तिच्याशी मोकळेपणाने बोला, तिला जागरूक करा, कारण जागरूक मुलगीच आजच्या काळात जास्त सुरक्षित राहू शकते. 2. इमोशनल स्ट्रेंथ वाढवा. आपली मुलगी रडायला लागली रे लागली, काय होतं तुला एवढ्या तेवढ्याने रडायला, असं न म्हणता तिला भावनिक दृष्ट्या समजून घ्या, तिला एक्सप्रेस व्हायला वाव द्या किंवा एक्सप्रेस व्हायला शिकवा. लक्षात घ्या, जी मुलगी किमान घरात आपल्या आईशी मोकळेपणाने बोलू शकते ती मुलगी आतून स्टेबल असते आणि आतून स्टेबल असलेली मुलगी कुणाच्याही इमोशनल ब्लॅकमेलला सहजासहजी बळी पडत नाही. त्यासाठी घरात तिच्याशी तसा इमोशनल बॉन्ड तयार करा. 3. सेल्फ रिस्पेक्ट अँड बाउंड्रीज शिकवा. केवळ समोरच्याला बरं वाटावं किंवा समोरच्याला खुश करण्यासाठी कोणत्याच मुलीनं कधीच स्वतःला कमी समजू नये हेही लहान वयातच आपल्या मुलीला शिकवा. जिथं मुलींचा आतला आवाज त्यांना सांगतोय की हे योग्य नाही त्या ठिकाणी ठामपणे नाही म्हणायला शिकवा. सेल्फ रिस्पेक्ट जपायला शिकवा, कारण सेल्फ रिस्पेक्ट ओळखणारी किंवा जपणारी मुलगीच आयुष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम बनते. तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं आणि या विषयावरती अजून तुम्हाला ऐकायचं असेल तर कमेंटमध्ये पार्ट 2 लिहा. आणि हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. थँक्यू.